आकाश दुबैया हत्याकांड, मोकाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन. पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या आकाश शेखर दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यालाही तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू करावा, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. दरम्यान आकाश दुबैया यांच्या कुटुंबियांनीही अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याशी चर्चा करत आरोपींवर मोका लागू होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पोलिसांनी न्याय मिळवून देण्यासाठी कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका हे श्रीरामपूर येथे दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली. यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल चंद्रकांत खैरे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 686/2026 भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तसेच आरोपींचा गुन्हेगारी पूर्व इतिहास तपासून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर सर्वपक्षीय आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी आणि आरोपींवर होणाऱ्या पुढील कारवाईकडे संपूर्ण श्रीरामपूरचे लक्ष लागले आहे आणि या प्रकरणात कठोर आणि जलद न्याय मिळावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. इम्रान शेख, इंडिया सुपर न्यूज मराठी, श्रीरामपूर. सर्वांना नमस्कार. सर्वांना माहिती आहे की काल दुपारी 3:30 वाजता असा घटना घडलाय की 3 आरोपी नेमका जे सूरज जाधव, यश जाधव आणि ओम त्यांना काही दारू पिऊन ते लॉजला गेला होता मित्रांना भेटण्यासाठी. तिकडे पण काही दारू पिलेला होता आणि जेवणासाठी ते खाली आला आणि जेवण जे खालीचे जे वेटर्स आणि शेफनं सांगितलं की खतम झालेला आहे टाइम. तो तरी पण ते आरडवलं गेले की आम्हाला खाण्याचं द्या म्हणून. ते त्यामध्ये ते झटापटी झालेला आहे आणि एवढा दारू पिऊन होता त्यांना मारहाण केला सुरू केलेला आहे. त्यामध्ये त्यांना जे मिटवण्यासाठी जे ओनर आणि त्यांचे मुलगे ते गेला होता. त्या झटापटीमध्ये ते काही मोठा टिपाई घेऊन ते आता वार केलं होतं. त्यामध्ये त्यांना फेसमध्ये इंजुरी झालेला आहे. त्या फेसच्या इंजुरीमुळे त्या इंटरनल ब्लिडिंगमुळे ते मरण पावलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही 2 लोकांना लगेच अटक केलं होतं आणि एक फरार होता, त्यांना पण रात्री आम्ही अटक केलेला आहे. बट एक माणूस जे आरोपी आहे सूरज जाधव ते पण त्यांच्या पण गंभीर जखमी झाल्यामुळे ते हॉस्पिटल ऍडमिट केलेला आहे. तो त्यांच्या जबाब नोंद करणं बाकी आहे. तो दोघांना अटक केलेला आहे. आतापर्यंत तपास सुरू आहे आमच्याकडून. ते जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैव आहे. त्याबद्दल आम्ही पण सिरियस घेतलेला आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांच्या जास्त निष्पन्न करून गुन्हेगारांना त्यांच्यावर कडक कलम लावून इमिडिएटली चार्जशीट करून आणि कोर्टाला विनंती करून लवकरात त्यांची शिक्षा देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. सर, गेल्या 10 दिवसात 4 घटना या शहरात घडल्या, त्यामुळे कुठेतरी संघटित टोळ्या आता या इथे कार्यरत आहेत. त्यांच्यावर कशा पद्धतीचा या पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली आहे. बरेच लोकांना आम्ही अरेस्ट पण केलेला आहे. त्यामध्ये मोठा कलम म्हणजे मोकासारखा नाही तर संघटित गुन्हेगारचे जे नवीन 111चा कलम पण लावणार आहे. तो अजून जे लोकांना आम्ही माध्यमातून सर्वांना विनंती करतो, जे कंप्लेंट समोर आलेल्या नाही आणि तुम्हाला असं वाटत आहे की कंप्लेंट हिंमत नाही, कोणी आम्हाला कोणता दबाव नाहीये. आम्ही तुमच्यासाठी इकडे बसलेला आहे. कायदा चालवण्यासाठी आम्ही इकडे बसलेला आहे.
कोणती तुम्हाला धमकी दिली तर फोनवर किंवा बाहेर तुम्ही लगेच आम्हाला कळवा. आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. आम्ही हे सिरियसली घेतलेलं आहे आणि श्रीरामपूरला सुधारण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे. आणि तसेच पूर्ण मीडिया मित्रांना पण विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, तुम्ही आम्हाला विश्वास ठेवा. आम्ही जे जे गुन्हेगार आहे, जे डिस्टर्बिंग करणार आहेत सिटीमध्ये, त्यांना पूर्ण काढून त्यांच्यावर कारवाई करणार आहे. दिवसभर जे आंदोलन झालं त्यात एक तक्रार करण्यात आली सगळ्याच नागरिकांची, म्हणजे आका आहे या ठिकाणी, तो सगळे हँडल करतो, त्याचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. त्या आकाचा शोध आता पोलिसांना लावायची काय? आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे, जे आता जे नवीन गुन्हे दाखल त्यामध्ये पण आम्ही शोधणार आहे. त्यांच्या 1% पण त्यांचा रोल आहे, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहेत. श्रीरामपूर शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. याच माध्यमातून गुन्हेगारीचे प्रकार समोर येत आहेत. कसं याच्यावर सुरू आम्ही त्यांच्या पूर्ण बंद करणार आहेत. आधी अजिबात आम्ही सहन करणार नाहीये. तुमच्याकडे काही माहिती असतील, आम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आम्ही ऍडिशनल टीम्स पण इकडे थांबलेला आहे आणि एवढा फोकस आहे आता श्रीरामपूर सिटीमध्ये. आम्ही पूर्ण शांतता ठेवण्यासाठी आम्हाला पण तयार आहे. तो तुम्ही पण सहकार्य करा. 2 महिन्यापूर्वी तुम्ही चार घेतला, मात्र एमपी ड्रग्जचं एक मोठं आव्हान या पोलीस खात्यासमोर आहे. त्यामुळे आज युवक पिढी कुठेतरी बर्बाद होताना दिसते. हे आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये आम्ही आता जे गुन्हेगारला पण आम्ही परेड घेतलेला आहे आणि ते ड्रग्ज बद्दल पण आमच्या कारवाई सुरू झालेला आहे आणि मोठ्या रॅलीज पण आम्ही काढणं सुरू केलेला आहे. ते अवेअरनेस कॅम्प, त्याचबरोबर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही सुरू केलेला आहे. आता ते दिसणार आहे. मागच्या 4-5 वर्षापासून या श्रीरामपूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संघटित गुन्हेगारी आणि त्या माध्यमातून मोठं अर्थकारण चालू आहे आणि त्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना ड्रग्ज देऊन किंवा नशेचे पदार्थ खाऊ घालून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करण्याचं काम चालू आहे आणि त्याचाच हा कालचा भाग आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि या निमित्ताने सगळे गावकरी एकत्र येऊन आज जो ठिय्या आंदोलन केलं त्याला 6 तास झाले आणि 6 तासानंतर पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिले की संबंधित गुन्हेगारांवरती मोका अंतर्गत संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत कारवाई करणार आहे. त्याच्यामुळं पोलिसांच्या विनंतीला मान देऊन सर्व गावकऱ्यांनी त्यांचा विश्वास ठेवलेला आहे. मी आपल्या माध्यमातून एक आशा व्यक्त करतो की जो विश्वास पोलिसांनी दाखवलाय तो विश्वास सार्थ व्हावा. कारण की मागच्या 4-5 वर्षापूर्वी पासून श्रीरामपूर पोलिसांवरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपलेला आहे. त्यांना आधार वाटत नाही. 30-40% पोलीस हे गुन्हेगारांसाठीच काम करतात. एखादा माणूस गुन्हेगाराविरोधामध्ये ज्यावेळेस फिर्याद द्यायला येतो संबंधित पोलीसच त्या गुन्हेगाराला सांगतात की असं असं होतंय, तू इकडे ये. मग ते इथे येतात, सेटलमेंट होती, दमदाटी होती आणि गुन्हे दाखल होत नाही. आणि पोलीस म्हणतात की एसपी साहेब म्हणतात की गुन्हे दाखल करा, परंतु याची मागची पार्श्वभूमी सुद्धा समजली पाहिजे. जे सर्वसामान्य माणसं समजतं ते एसपी साहेबांना का बरं समजत नाही हा पण प्रश्न आहे. त्यामुळं जो काही विश्वास मान्य एसपी साहेबांनी आणि पोलिसांनी दाखवून दिलेला आहे सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना तो सार्थ व्हावा आणि मोका अंतर्गत या सर्व संघटित गुन्हेगारांवरती कारवाई होऊन सर्वांना अटक व्हावी, त्यांच्यावर शासन व्हावं एवढी सर्वांच्या वतीने विनंती. 6 तासापासून अनेक जणांनी इथं आपली आपली व्यथा मांडली, समस्या मांडल्या, मात्र जो आका आहे त्या आकाचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. काय एवढी दहशत आहे, ती दहशतच आहे. कारण की एका प्रकारे शासन आणि प्रशासन, पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय. त्यांचं नाव टाकून एखादा गुन्हा दाखल झाला किंवा करायला आलं तर पोलीस म्हणतात ते सोडून नाव सांगा. इथपर्यंत प्रचंड दहशत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती की हा विषय इथला मिटण्यासारखे नाहीये. हे जे काही आका आहे त्यांच्यावरती मुंबईमध्ये मंत्रालयात असलेले काही समर्थक आहेत किंवा नेते मंडळी आहेत ते खऱ्या अर्थाने या सर्व दोषी आहे असं मला वाटतं. आणि कोणी राजकारणामध्ये विजय होईल पाहिजे हा विषय वेगळा आहे, परंतु एवढी भयानक गुन्हेगारी आमच्या शहरात नव्हती, आमच्या तालुक्यात नव्हती आणि या सगळ्या आम्हाला लोक आहे. त्यामुळे आमची विनंती की आपल्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न राज्य पातळीवर गेला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्याची दखल घेऊन याच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी विनंती. श्रीरामपूरमध्ये वेगवेगळे ड्रग्ज जे आहे ते मिळतात, याची माहिती पोलिसांना आहे? 100% श्रीरामपूर मधील अनेक राजकीय पक्ष, त्यातला एकही पक्ष आता बाहेर जाणार नाही, सगळे राजकीय पक्ष गुंडांना समर्थन देतात, सांभाळतात, पडद्यामाग असतील किंवा पडद्या पुढे असतील. याच्यावर आपण काय? मी आता मंत्रालयापर्यंत नाव घेतलेलं आहे की तिथपासून या सगळ्यांना मदत आहे. याच्यापेक्षा काय सरकार बदलत असतं, काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, पण आणि अशी गुन्हेगारी कधी केली नाही ना. अनेक राजकीय पक्ष या गुंडांना एक असा तुम्हाला किस्सा सांगतो. इशारा होता त्या संदर्भात आता काय नाही. सर्व गावकऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की उद्या सकाळी पुन्हा आम्ही 8:30 वाजता जमणार आहोत गांधी पुतळ्यापाशी आणि पुन्हा गाव बंद करण्यासाठी सर्वांना आवाहन करणार आहोत. मोक्याचं फक्त पत्र मिळालेलं आहे, अहवाल काही गेलेलं नाही, त्या अंतर्गत कोणती अटक झालेली नाही. त्यामुळे ती अटक होत तर आम्ही
आमचं आंदोलन तो ठेवणार आहोत.